नमस्कार. आज आपण एका अशा भन्नाट ऐतिहासिक प्रवासाबद्दल बोलणार आहोत ना. विचार करा, एक साधी व्यापार करायला आलेली कंपनी आणि ती हळूहळू कशी ब्रिटिश संसदेच्या कडक नियंत्रणाखाली आली. हे सगळं नेमकं कसं घडलं हेच आपण आजच्या या विश्लेषणामधून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करू ती ब्रिटिश सत्तेच्या पायाभरणीपासून. मग 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1781चा ॲक्ट ऑफ सेटलमेंट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्सने केलेल्या सुधारणा आणि शेवटी 1786चा कायदा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता हा जो कालक्रम आहे ना, तो नीट पाहिला तर एक गोष्ट नक्की लक्षात येते. हा काही नुसता तारखांचा खेळ नाहीये. इथे प्रत्येक नवीन कायदा हा मागच्या कायद्याने केलेल्या चुका सुधारण्यासाठी किंवा त्याने निर्माण केलेल्या समस्यांवर उपाय म्हणून आणला गेला होता. थोडक्यात सांगायचं तर ही एक मोठी साखळीच होती. सगळ्यात आधी पाहूया फाउंडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर. आता 1773च्या आधीची परिस्थिती जरा डोळ्यांसमोर आणा. ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना अक्षरशः पूर्णपणे रिकामा झाला होता. दुसरीकडे कंपनीचे अधिकारी मात्र प्रचंड लाच खाऊन गब्बर होत होते. आणि त्यातच ती दुहेरी शासनव्यवस्था. या सगळ्यामुळे बंगालमध्ये जो काही प्रशासकीय गोंधळ आणि अराजकता माजली होती ना, ती विचारूच नका. आता या सगळ्या गोंधळावर कुठेतरी लगाम लावणं गरजेचं होतंच. म्हणूनच येतो रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. ब्रिटिश संसदेने पहिल्यांदाच या प्रकरणात थेट लक्ष घातलं आणि कंपनीच्या कारभारावर कंट्रोल मिळवण्यासाठी हे पहिलं ऐतिहासिक पाऊल उचललं. हा बदल किती मोठा होता हे तुम्ही इथे पाहू शकता. बंगालच्या नुसत्या गव्हर्नरचं प्रमोशन होऊन आता तो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनला होता. ऐकायला फक्त एक शब्द वाढल्यासारखा वाटतो, पण या एका बदनामामुळे प्रादेशिक सत्तेचं पूर्ण गणितच बदलून गेलं. बरं, या कायद्याने नेमकं काय साध्य केलं? तर त्यांनी सत्ता एका ठिकाणी केंद्रित करण्याचा आणि भ्रष्टाचार मुळापासून उपटून काढण्याचा एक अतिशय धाडसी प्रयत्न केला. गव्हर्नर जनरलला सपोर्ट करण्यासाठी 4 सदस्यांचं एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजेच कार्यकारी मंडळ बनवलं. मुंबई आणि मद्रास प्रांतांना थेट बेंगॉलच्या अंडर आणलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांच्या खासगी व्यापारावर आणि लाच घेण्यावर कडक बंदी घातली गेली. आणि हो, याच कायद्याने कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयही मिळून दिलं. तिसरा टप्पा ॲक्ट ऑफ सेटलमेंट 1781. आता गंमत बघा, 1773चा कायदा आणला खरा, पण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी नवीनच कायदेशीर वाद निर्माण केले. मुख्य वाद होता तो प्रशासन आणि त्या नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवरून. हाच गोंधळ निस्तारण्यासाठी हा डिक्लेरेटरी ॲक्ट तातडीने आणावा लागला. इथे तुम्ही पाहू शकता की या कायद्याने अधिकारांच्या एकदम स्पष्ट सीमा आखून दिल्या. सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण कलकत्ता शहर दिलं गेलं. पण, आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे, कंपनीचे कर्मचारी आणि महसूल गोळा करण्याचे विषय मात्र न्यायालयाच्या कक्षेतून पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आले. एकदम क्लिअर कट विभागणी. चौथा टप्पा पिट्स इंडिया ॲक्ट 1784. एवढे कायदे करूनही लंडनमध्ये बसलेल्या संसदेची कंपनीवरची राजकीय पकड अजूनही ढिलीच होती. म्हणूनच तत्कालीन पंतप्रधान विल्यम पिट्स यांनी एक मोठा आणि अत्यंत व्यापक असा कायदा आणला. या कायद्याने एक स्पष्ट दुहेरी शासन व्यवस्था कशी तयार केली ते आपण इथे पाहू शकता. कंपनीचे व्यापार आणि वाणिज्यिक निर्णय घेण्यासाठी जुने कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होतेच, पण राजकीय निर्णयांवर लक्ष ठेवण्यासाठी थेट लंडनमध्ये 6 सदस्यांचं एक पूर्णपणे नवीन आणि अत्यंत पॉवरफुल असं बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं गेलं. आणि हा मुद्दा तर ऐतिहासिकदृष्ट्या टर्निंग पॉइंट आहे. पहिल्यांदाच कंपनीच्या ताब्यातील भारतीय प्रदेशानं अधिकृतपणे ब्रिटिश पजेशन्स इन इंडिया म्हणजेच ब्रिटिश अधिपत्याखालील क्षेत्र असं म्हटलं गेलं. म्हणजेच संसदेने आता कंपनीला स्पष्टपणे दाखवून दिलं की या प्रदेशाचे खरे मालक आपणच आहोत. 5वा भाग वॉरेन हेस्टिंग्सच्या सुधारणा. आता हे सगळे लंडनच्या संसदेत कागदावर चालू होतं, पण जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात भारतात हा सगळा डोलारा कोण सांभाळत होतं? तर वॉरेन हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा कार्यकाळ 1772 ते 1785 असा राहिला. म्हणजे बरोबर तोच काळ जेव्हा हे सगळे मोठे कायदे बनत होते. त्यामुळे या सगळ्या स्थित्यंतराच्या काळात एक प्रशासक म्हणून त्याने घेतलेले निर्णय खूपच प्रभावशाली ठरले. प्रशासकीय पातळीवर बोलायचं झालं तर हेस्टिंग्सने एक एकदम कडक निर्णय घेतला. त्याने ती आधीची कुचकामी आणि गोंधळाची दुहेरी शासनव्यवस्था अक्षरशः गुंडाळून ठेवली आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हातात दिला. पैशाच्या बाबतीत त्याने सगळी सिस्टीम एकाच ठिकाणी सेंट्रलाइज केली. बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली. कर गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर नेमले आणि राजकोष मुर्शिदाबादवरून थेट कलकत्त्याला हलवला.
सगळा कारभार एकदम शिस्तबद्ध. न्यायव्यवस्थेचा तर त्याने जणू चेहरा मोहराच बदलून टाकला. प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी आणि फौजदारी अदालती सुरू केल्या आणि विशेष म्हणजे यासाठी स्थानिक हिंदू आणि मुस्लिम कायद्यांचा अतिशय पद्धतशीरपणे वापर केला गेला, ज्याने न्यायव्यवस्थेला एक नवा आकार दिला. आणि शेवटी 6वा टप्पा 1786चा कायदा. हेस्टिंग्सचा कार्यकाळ संपला. त्याच्या जागी ब्रिटिश सरकारने लॉर्ड कॉर्नवॉलिसला पाठवायचं ठरवलं. पण कॉर्नवॉलिस काही साधा माणूस नव्हता. त्याने स्पष्ट सांगितलं, माझ्या काही अटी मान्य असतील तरच मी हे पद स्वीकारेन. आता त्याच्या अटी काय होत्या? पहिली अट, माझ्याच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे निर्णय ओव्हरराईड करण्याचा म्हणजे रद्द करण्याचा सर्वोच्च अधिकार मला हवा. आणि दुसरी अट, सैन्याचा सरसेनापतीचं म्हणजे कमांडर इन चीफ हे पदही मलाच हवं. ब्रिटिश संसदेला या अटी मान्य कराव्याच लागल्या आणि यातूनच 1786चा हा अत्यंत केंद्रीकृत असा कायदा पास झाला. तर या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि सखोल ऐतिहासिक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जरा विचार करा, या 13 वर्षांच्या अखंड कायदेशीर प्रयत्नांमुळे खरोखरच एका बेलगाम व्यापारी कंपनीला वठणीवर आणण्यात यश आलं, की या संपूर्ण प्रक्रियेने केवळ एका महाभयंकर साम्राज्याचं नियंत्रण केंद्र कलकत्त्याहून हलवून थेट लंडनमध्ये नेऊन ठेवलं? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि हा रंजक इतिहास समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.